नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आता आम्ही निघालो आहोत स्नो वर्ल्डला। तर तो स्नो वर्ल्ड कुठे आहे, परत सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ते मी सर्व तुमच्याशी शेअर करणार आहे। लेट्स गो! तर मी आलेली आहे नवी मुंबईतल्या सीऊडमधल्या ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये। तर दुसऱ्या मजल्यावरती स्नो वर्ल्ड आहे। तर जिथे फूड कोर्ट आहे त्या लगतच म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला वळल्यानंतर तिथेच हे स्नो वर्ल्ड आहे। तर हे स्नो वर्ल्ड तुम्ही पाहत आहात। तर आतमध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला तिकीट घर आहे। तर तिथून आम्ही तिकीट घेतलं। तर विहंग 3 वर्षाचा पूर्ण झालेला आहे। तर 2 वर्षाच्या पुढच्या मुलांचं इथे तिकीट घ्यावं लागतं। तर 600 रुपये असं तिकीट आहे। तर आम्ही 5 जण होतो। तर पर पर्सन 600 असं आम्ही तिकीट काढलं आणि थोडा वेळ आम्ही वेट केलं, कारण 11 ते संध्याकाळी पावणे 8 पर्यंत याचा टाईम आहे। पर आम्हाला 1:30च्या स्लॉटला जायचं होतं, पण 1:30 पर्यंत आम्ही पोहोचलो नाही। मग त्याच्यानंतर आम्ही 3चा जो स्लॉट आहे त्या स्लॉटला आम्ही एंट्री केली, पण त्याच्या 15 मिनिट आधीच एंट्री करावी लागते, म्हणजे पावणे 3 वाजता तुम्हाला एंट्री मिळते। आतमध्ये गेल्यानंतर हा तुम्हाला ब्ल्यू रूम दिसत असेल। तर इथे जर तुम्ही सॉक्स नसेल घातले किंवा नसतील तुमच्याकडे सॉक्स, तर तुम्ही इथून सॉक्स 50 रुपयाचे विकत घेऊ शकता। कारण इथे आतमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला शूज देतात, जॅकेट देतात, परत ग्लोव्ज देतात। तर यांच्याकडून सॉक्स घेणं हे कंपल्सरी नाही आहे। 50 रुपयाचे सॉक्स आहेत। तर तुम्ही नॉर्मल चप्पल वगैरे घातली असेल तर तुम्ही घरून येतानाच बॅगमध्ये सॉक्सची जोड जी आहे ती टाकून येऊ शकता। तर इथे हे तुम्हाला ब्ल्यू छोटे छोटे रॅक दिसत असतील, त्यामध्ये आम्ही आमच्या चपला ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला हे जॅकेट वगैरे दिल्यानंतर आम्ही सर्व मस्त जॅकेट घातलेलं आहे, शूज घातलेले आहे आणि आम्ही आता आतमध्ये एंट्री करणार आहोत। तर आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे। तर मुलं खूप खुश आहेत। तर आम्हाला मागच्या वर्षापासून मी त्यांना बोलते की स्नो वर्ल्डला जायचं जायचं जायचं, आणि माझी मैत्रीण आली होती मला भेटायला। तर म्हटलं चला मग कुणीतरी आहे बरोबर, तर स्नो वर्ल्डला जाऊया। तर मग फायनली मी मुलांना घेऊन इथे स्नो वर्ल्डला आलेली आहे। तर कुर्लाचं फिनिक्स मॉल जे आहे तिकडे मी काव्याला घेऊन गेली होती 2016ला, त्या स्नो वर्ल्डला। तर त्यानंतर आम्ही आता या स्नो वर्ल्डला आलेलो आहोत आणि काव्याची सर्वात जास्त इच्छा होती आणि तिनेच खूप मस्त एन्जॉय केलं। तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही हा पूर्ण व्ह्यू पाहू शकता। तर इथे ना ब्रिज बनवलेला आहे, स्लाइड्स आहेत। तर हे मुलांसाठी किंवा मोठी माणसंही यावरती बसून मस्त एन्जॉय करतायत। तसेच आईस स्केटिंग आहे, ज्यांना स्केटिंग येतं ते त्या आईस स्केटिंगवरती स्केटिंग चालवू शकतात। तर इथे एक असा रूम आहे, जर खूपच थंडी वाजायला लागली तर त्या रूममध्ये तुम्ही जाऊन बसू शकता। तर इथे थोड्या वेळाने ना बर्फाचा पाऊस पडतो, म्हणजे एक असा बर्फाचा फवारा मारतात आणि जर तुम्ही तिथे उभे राहिले ना तर थोड्या वेळाने असा केसांवर वगैरे स्नो जमा झाल्यासारखा तुम्हाला वाटेल। तर इथे आलं ना खरंच असं कुल्लू मनाली बर्फाळ प्रदेशात आल्याचा एक मस्त फील येतो। मुलांनी खूप एन्जॉय केलं, आम्ही खूप एन्जॉय केलं आणि खरंच अशी छान थंडी वाजते आणि एकतर एवढा उन्हाळा आहे। आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आम्ही इकडे आलेलो आहोत, तर आम्हाला खूपच भारी वाटतंय। तर इथे मस्त गाणी लावलेली असतात, डी-जे वगैरे बॉलिवूड सॉन्ग। तर आपण असं मस्त डान्स वगैरे करू शकतो, पण मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला नसेल येत, कॉपीराईट क्लेम लागेल, त्यामुळे ते मी म्यूट केलेलं आहे। तर हा पूर्ण व्हिडिओ जो आहे ना मस्त एन्जॉय करा।
विहंगा घरी जायचं घरी नाही जायचं जायचं तर या स्नोचा आनंद तुम्ही 45 मिनिट घेऊ शकता. म्हणजे 3 ते पावणे 4 पर्यंत आम्ही तिथे होतो आणि मग नंतर बाहेर आलो आणि आम्ही तिथे फोटो काढले होते मस्त. त्यातला हा फोटो सिलेक्ट केला आणि त्याची प्रिंट काढली आणि आठवण म्हणून आम्ही आमच्या घरी घेऊन चाललेलो आहोत. मुलांनी एन्जॉय केलं, आम्ही एन्जॉय केलं. तर 600 रुपये तिकीट आहे. याआधी जास्त तिकीट होतं, म्हणजे 750 वगैरे तिकीट होतं. तर 600 रुपये तिकीट आहे. तर तुम्हीसुद्धा मस्त या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन आनंद घेऊ शकता. खूप जास्त सध्या तरी गर्दी नाही वाटली आम्हाला तिकडे. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.